दादांचं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती विशेष लक्ष आहे, पण आता ते भाजप बरोबर आहेत. काय अंदाज मानले जात आहेत? विशाल सर, अगदी बरोबर म्हणालात तुम्ही की दादांचं विशेष लक्ष या महानगरपालिकेवर आहे. त्याची कारणं खूप महत्वाची आहेत. एकतर राज्यभरामध्ये जे त्यांचं बलस्थान म्हटलं जातं, तसं बारामती, पुणे आणि त्यानंतर महत्वाचं महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था जी आहे ती पिंपरी चिंचवड आहे. इथे ही पिंपरी चिंचवड काबीज करणं त्यांच्यासाठी आता प्रतिष्ठेचं झालंय, कारण की पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्यांच्या हातात असेल तरच लोकसभेचा जो मार्ग आहे त्यांना सुकर आहे. लोकसभेची एक सुप्त इच्छा त्यांच्या मनात आहे की मावळ लोकसभेवर त्यांचा उमेदवार असावा. पार्थ पवारच्या निमित्ताने त्यांनी याआधी तो प्रयोग केला होता, मात्र पार्थ पवारला इथल्या मतदारांनी नाकारलं होतं. पिंपरी चिंचवड पक्षीय बलाबल पाहिलं तर इथे 38 प्रभाग आणि 128 नगरसेवक लढतील आणि 17 लाख जे मतदार आहेत ते या सगळ्यांचं भविष्य ठरवतील. मात्र आत्ताची जी परिस्थिती आहे ती आता आमने सामनीची अशी झालेली आहे. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी ही थेट लढत आहे. बाकीच्या महाविकास आघाडी असेल, शिवसेनेची जी दोन शकलं झालेली आहेत त्यांचा प्रभाव नाही आहे, मनसेचा तर मुळातच प्रभाव नाही आहे. आणि कधी काळी इथे मंत्रीपद जे होतं काँग्रेसचं किंवा या शहराच्या जडणघडणीतला जो महत्वाचा टप्पा होता काँग्रेसचं इथं प्राबल्य होतं ते प्राबल्य जाऊन आता बराच काळ उलटलेला. त्यामुळे आता जी महत्वाची दोन पक्ष आहेत ती आहेत भाजप, त्याचबरोबर राष्ट्रवादी. आणि राष्ट्रवादी चं जे सगळं नियोजन आहे ते फक्त अजित पवारांनाच करावं लागते. नेतृत्व, आवाज, चेहरा इथे फक्त अजित दादा आहेत, कारण की त्यांनी केलेल्या कामाचाच अजूनही उदाहरणं दिले जातात. बरोबर. म्हणून तर मला राजेश कोसरेकरांना प्रश्न विचारायचा आहे. दादा कशी ताकद लावतील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये? पुन्हा तेच की एक काळाचा महिमा आहे की एक वेळ भाजपकडे महापालिका गेली, त्यापूर्वी ती राष्ट्रवादीकडे राहिलेली, पण आता आम्ही भाजप बरोबर आहोत. करायची तर दोस्तीत कुस्ती करायची आहे. राजेश, नाही नाही विशाल, हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. आणि हे जे तुम्ही जी संज्ञा वापरलेली आहे की दोस्तीत कुस्ती, आता ही जी दोस्तीत कुस्ती आहे ही अनेक ठिकाणी होणार आहे ना. पण त्या वेळेला त्या त्या भागातले जे लोक आहेत, म्हणजे मग आपण पुण्यात किंवा पिंपरी चिंचवडमध्ये विचार केला तर तिथे अजितदादा आहेत. ठाण्यामध्ये जर आपण विचार केला तर तिथे एकनाथ शिंदे आहेत. मग कल्याण डोंबिवलीमध्ये जर विचार केला तर श्रीकांत शिंदे आहेत, म्हणजे शिंदेचे चिरंजीव. नवी मुंबईमध्ये विचार केला तर तिथे गणेश नाईक आहेत. जर आपण मीरा भाईंदरमध्ये गेलो तर तिथे प्रताप सरनाईक विरुद्ध नरेंद्र मेहता किंवा भाजप असा मुकाबला असेल. मग या सगळ्या ठिकाणी आहे ना, दोस्तीत कुस्ती ही कशीही तुम्ही काही केलं तरी होणारच आहे. कारण हे प्रत्येक जण जेव्हा वेगळा लढायला जाईल किंवा समजा जरी एकत्र लढले, मैत्रीपूर्ण असं राजकारणामध्ये काहीही नसतं. आणि ज्या दिवशी निवडणूक येते त्या दिवशी तर काहीच नसतं. आणि त्यामुळे ही जी काही पाडापाडी होईल किंवा जे काही ठोकाठोकी होईल ती दोस्तीत